ऐका ना, तुम्हाला आठवतोय का तो काळ जेव्हा आपण आपल्या वडिलांच्या बजाज चेतक स्कूटरला आडवी करून किक मारून मारून पाय दुखायचा, पण गाडी काही सुरू व्हायची नाही. आठवतोय तो एसटी बसचा प्रवास, खिडकीतून येणारा तो डिझेलचा उग्र वास आणि सायलेन्सर मधून निघणारा काळा धूर. एसटी सुटली की अख्खं स्टँड धुरानं भरून जायचं. तो काळ पेट्रोल डिझेल आणि त्या धुराच्या वासाचा होता. पण आज वेळ बदलली आहे. ज्या देशानं खिशातल्या पैशांची जागा एका QR कोडला दिली, तोच आपला डिजिटल इंडिया सायलेन्सरचा धूर आणि पेट्रोलचं टेन्शन कदाचित कायमचं संपवणार आहे. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. मंडळी, काळ बदलला तशी माणसं बदलत गेली, माणसांच्या गरजा बदलत गेल्या, संसाधनं बदलत गेली, तसा देश बदलायला सुरुवात झाली. त्यानंतर झालेली पहिली आणि सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे मेक इन इंडिया. पूर्वी आपण तंत्रज्ञानासाठी, अगदी मोबाईल आणि गाड्यांच्या वेगवेगळ्या पार्ट्ससाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून होतो. पण आज चित्र बदललंय. टाटा असो, महिंद्रा असो किंवा ओला, भारतीय इंजिनियर्स आज आपल्याच देशात आपल्या रस्त्यांसाठी कडक आणि मजबूत इलेक्ट्रिक गाड्या बनवतात. आज जेव्हा आपण रस्त्यावरून व्हेकल घेऊन जातो तेव्हा त्यावर अभिमानानं लिहिलेलं असतं मेड इन इंडिया. त्यामुळे देशात रोजगार तर वाढलाच, पण जगालाही कळून चुकलं की भारत स्वतःच्या पायावर उभा आहे. भारत आत्मनिर्भर व्हायला सुरुवात झाली, पण अचानक याला सुरुंग लावला त्या युद्धानं. इराण, अमेरिका, इस्रायलमध्ये युद्ध सुरू झालं. देशाच्या पंतप्रधानांनी देशाला आवाहन केलं, इंधन बचत, सोनं चांदी खरेदी न करणं आणि बरंच काही. या गोष्टीनं महागाई वाढली, सामान्य नागरिक हैराण झाले. पेट्रोल आणि डिझेलचे भाव कुठल्या कुठे गेले हे तुम्हाला वेगळं काही सांगायला नको. रोज गाडी काढली की खिशाला कात्री लागते. दुकानात खरेदी करताना हात आधी खिशाकडे जातो. खरेदी करताना कधीही काही विचार न करणारा माणूस आज 100 वेळा विचार करायला लागला. शेतकरी तर हवालदिल झालाय. शेतीच्या कामाला इंधन लागतं आणि आज प्रत्येक ठिकाणी इंधन तुटवडा जाणवतोय. पण इलेक्ट्रिक वाहनांनी सर्वसामान्यांचं टेन्शनच संपवलंय. जिथं पेट्रोल गाडीला 1 किलोमीटरसाठी 3 ते 5 रुपये खर्च येतो, इथं फक्त 50 पैसे ते 1 रुपयात काम होतं. महिन्याला पेट्रोलवर खर्च होणारे हजारो रुपये आता थेट बँक खात्यात वाचणार. देशाचा विचार केला तर भारताचा कच्च्या तेलाचा अब्जावधी रुपयांचा आयात खर्च वाचतोय. म्हणजे खिशालाही फायदा आणि देशालाही फायदा. त्यानंतर आपला बदलणारा दृष्टिकोन. सुरुवातीला लोकांना वाटायचं गाडी घेतली तर चार्ज कुठं करायची, वाटेतच बंद पडली तर. पण आज हा समज हळूहळू दूर होतोय. आज मॉल, हायवे, पेट्रोल पंप आणि सोसायट्यांमध्ये चार्जिंग स्टेशनचं जाळं वेगानं पसरतंय. सामान्यांपासून ते थेट झोमॅटो, स्विगी आणि ॲमेझॉनच्या डिलिव्हरी गाड्यांपर्यंत सगळेजण व्हेकलचा वापर करतात. अगदी आपल्या शहरातल्या एसटी बस आणि सिटी बसेस सुद्धा सायलेंट इलेक्ट्रिक झाल्या. भारतीयांनी हा बदल स्वीकारलाय आणि म्हणूनच वाहनांची विक्री दरवर्षी दुप्पट वेगाने वाढते. त्यामुळे सुरू होणारा काळ हा इलेक्ट्रिक इंडियाचा आहे. ज्याप्रमाणे डिजिटल इंडियानं आपल्या हातात मोबाईल देऊन क्रांती केली, तशीच ही देशातली दुसरी सर्वात मोठी वाहतूक क्रांती आहे. भविष्यातील भारत हा सायलेन्सरचा काळा धूर सोडणारा नसेल तर शांत आणि प्रदूषणमुक्त धावणारा असेल. या क्रांतीमुळे आपल्या शहरांमधली हवा सुधारेल, ध्वनी प्रदूषण कमी होईल आणि येणाऱ्या पिढीला एक स्वच्छ सुंदर निसर्ग मिळेल. हे नवयुग तंत्रज्ञान आणि पर्यावरणाचा एक सुंदर संगम असेल. भारतात इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा कल प्रचंड वाढलाय. देशात प्रदूषणमुक्ती आणि वाढत्या इंधनाच्या दरांमुळे नागरिक आता पारंपरिक पेट्रोल डिझेल गाड्यांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांना मोठी पसंती देत आहेत. वाहन वितरकांच्या संघटनांनी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारतात एकूण व्हेकल विक्रीनं 24.5 लाख युनिटचा टप्पा ओलांडलाय. मागील वर्षाच्या तुलनेत विक्रीमध्ये 24.6% घसघशीत वाढ नोंदवली गेली आहे. एकूण वाहन नोंदणीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा वाढून 8.5% इतका झालाय, जो पूर्वी 7.7% इतका होता. इलेक्ट्रिक कार, चारचाकी इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीत तब्बल 83.63% वाढ झाली आहे. ती जवळजवळ 2 लाख युनिट्सवर पोहोचली आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा आणि किया यांसारख्या कंपन्यांच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. एकूण विक्रीमध्ये दुचाकींचा वाटा सर्वाधिक म्हणजेच 58% आहे. ओला, TVS आणि बजाज सारख्या ब्रँडच्या स्कूटर ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. पेट्रोल डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक गाड्या चार्ज करण्याचा खर्च खूप कमी येतो. केंद्र सरकारच्या PM ड्राईव्ह योजनेमुळे चार्जिंग स्टेशनचं जाळं वेगानं पसरतंय. ग्राहकांना विविध सवलती मिळत आहेत. वाढत्या वायू प्रदूषणामुळे तरुण वर्ग आणि सुशिक्षित नागरिक पर्यावरणाला पूरक अशा हरित प्रवासाला प्राधान्य देत आहेत. काल जे स्वप्न होतं ते आज सत्य बनतंय. मग विचार काय करताय? तुमची पुढची गाडी
मग विचार काय करताय? तुमची पुढची गाडी पेट्रोलवर चालणारी असणार की इलेक्ट्रिकवर? कमेंट करून नक्की सांगा.